नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या आणि नवा अनुभव देणाऱ्या भागात तुम्हा सर्व वाचकांचं स्वागत आहे. आपण या कार्यक्रमात सतत चर्चा करतो की वाचायचं कशासाठी, तर जे अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यात मिळूच शकत नाही ते अनुभव वाचनाच्या माध्यमातून घेण्यासाठी. निदान आपल्या आयुष्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं जगात घडतंय, वेगळे अनुभव काही लोक जाणीवपूर्वक घेत आहेत तर काहींच्या वाट्याला येत आहेत. असे अनुभव कधी ते थरारक असतात तर कधी चटका लावणारे. असेच खूप वेगळे अनुभव देणाऱ्या 2 पुस्तकांविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. पहिली भली मोठी कादंबरी आहे एक भाकर तीन चुली. युवा लेखक देवा झिंजाडी याची ही कादंबरी. 450 पानांची ही कादंबरी स्त्रीच्या जगण्याचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर आणते. काय आहे हा पैलू आणि नक्की कादंबरीचं कथानक काय याविषयी गप्पा मारूया देवा झिंजाडी यांच्याशीच. देवा, मी जसं सुरुवातीला म्हटलं की खूप मोठी अशी कादंबरी आहे, त्याचा आवाका मोठा आहे, तर काय आहे या कादंबरीत आणि सध्या खूप चर्चेत आहे ती? ह्या कादंबरीमध्ये खेडोपाडी वसलेल्या, शेतीमातीत राबणाऱ्या आणि बहुजन समाजातल्या स्त्रियांच्या वाट्याला आलेले अतोनात कष्ट आहेत. रूढी, परंपरा, जातपात, भावबंदकी याचं सगळं ओझं अंगावर घेऊन सातत्याने कष्ट करणाऱ्या, जिद्दीने लढणाऱ्या एका स्त्रीची यात गोष्ट आहे. अवतीभोवतीचा समाज आणि त्या समाजाकडून तिला खावे लागलेले टक्के टोनपे, तिच्यावर आलेली संकट आणि तरीसुद्धा अतिशय धीरोदत्तपणे ती सातत्यानं संकटांना सामोरी गेली आणि कुठल्याही वेळी तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ न देता सातत्याने येणाऱ्या संकटावर मात करत राहिली आणि पुढे जात राहिली. ती गोष्ट म्हणजे एक भाकर तीन चुली आहे. देवा, खरं तर असं असतं ना की आपल्याला कादंबरीचा किंवा कथेचा विषय सुचतो तो आपल्या आजूबाजूचे जे भोवताल असतं त्यातनं, स्वतः काही गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो त्यातनं. पण हे जे कथानक आहे स्त्रियांविषयी, ही जी तुम्ही पार्श्वभूमी मांडली आहे, ती तुम्हाला सगळी कुठे आढळली, सापडली किंवा तुमच्या जगण्याचा भाग होती का? स्त्रियांना पायातली वाहन समजून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या, स्वकीयांना सुद्धा शासन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ते अगदी कर्मवीर भाऊराव पाटील आणि तुकडोजी महाराज इथपर्यंतची जी राजे किंवा समाजसुधारक असतील, त्यांचं वाचन, त्यांचा विचार हा सातत्याने माझ्या मनात कायमचा होता. आणि आपल्या समाजात असलेलं सगळं प्रतिगामित्व हे सगळं झुगारून द्यायचा प्रयत्न जर एखाद्या स्त्रीने केला, आणि तोही काही वर्षांपूर्वी, आत्ता तर आपण सहज म्हणू शकतो केला, परंतु काही वर्षापूर्वी जर असं प्रतिगामित्व एखाद्या स्त्रीनं झुगारून द्यायचा प्रयत्न केला तर समाज तिला सहजासहजी स्वीकारणार नाही आणि सुखानं जगूही देणार नाही. हे माहिती असताना सुद्धा सगळं उलथून टाकण्याची भाषा करणारी स्त्री नेमकी कशी असेल, हा एक उद्देश माझ्यासमोर होता किंवा हा एक कन्सेप्ट माझ्यासमोर होता. समाजाच्या रूढ चालीरीती विरोधात जाऊन आणि केवळ पुरोगामी विचार न मांडता प्रत्यक्ष कृती करणाऱ्या त्या अगतिक स्त्रीची समाजात काय किंमत असेल. पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा एखाद्या अशा स्त्रीच्या, विधवेच्या पुनर्विवाहाकडे बघताना कसे बघत असतील. आणि मुळातच अशी विधवा स्त्री म्हणजे जणू काय पुरुषाच्या बापाची पेंडच आहे असं गृहीत धरून तिच्या पदराला कुणी हात घालून तिला भोगू पाहत असेल. अशा वेळी ती स्त्री नेमकी कशी रिॲक्ट होते किंवा आपला तोल ढळू न देता ती धैर्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कशी सामोरी जाते, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि ही संघर्षगाथा अतिशय खंबीरपणे ही संघर्षगाथा समाजासमोर आणण्यासाठी ही कादंबरी लिहावी असं मला वाटलं. देवा, खरं तर म्हणजे माझ्यापर्यंत या पुस्तकाविषयी म्हणा किंवा कादंबरीविषयी जी माहिती आली ती अशीच आली की अगदी आत्ता ही प्रकाशित झाली, मात्र खूपच प्रतिसाद मिळतोय याला आणि अगदी 15 दिवसात पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी आवृत्ती निघते या पुस्तकाची. त्यामुळे तिची लोकप्रियता आणि किती लोक वाचतात आहेत ती कादंबरी हे समजू शकतं. मला सांगा, प्रतिसाद कसा मिळतोय? कारण साळुंखे सरांची प्रस्तावना लाभली आहे या पुस्तकाला. हो, तर प्रतिसाद इतका भयंकर मिळतोय, प्रचंड. म्हणजे महाराष्ट्राच्या खेडेपाड्यातून तर अमेरिका, जपान, जर्मनी इथपर्यंत आपली पुस्तकं पोहोचली.
21 वर्षाची तरुणी ते 85 वर्षाचे वृद्ध असा मिक्स वाचक वर्ग आपल्या कादंबरीला लाभलाय. कारण ह्या कादंबरीची गोष्ट ही शीर्षकापासूनच वाचकांना अट्रॅक्ट करते आणि मला 1000 प्रति 15 दिवसात गेल्या, त्यातल्या 300 प्रतिक्रिया मला लिखित स्वरूपात आल्यात, कोणाच्या फोनवर आल्यात, व्हॉट्सअपवर आल्यात, कोणी सोशल मीडियावरती टाकलेल्या आहेत. तर प्रत्येक जण असा म्हणतोय पहिल्या पानापासून त्या स्त्रीचा संघर्ष वाचताना आमचे डोळे कधीच कोरडे राहू शकत नाहीत. प्रत्येक पानोनपान अक्षरशः आम्हाला हुंदके देत किंवा रडत रडतच वाचावं लागतं. इतका संघर्ष एखाद्या स्त्रीच्या वाट्याला वयाच्या अगदी म्हणजे अल्पवयापासून यावा तर शेवटपर्यंत यावा, एवढं विदारक वास्तव टिपताना लेखकानं कुठेही त्याचं कथानकाचं सूत्र हरवून दिलं नाही किंवा त्या लिखाणातलं प्रवाही पण हरवून दिलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या यशामुळं आणि आमची विशेषतः नगरी भाषा, माझं पारनेर तालुक्यातलं गाव आहे गारखिंडी, आमची नगरी भाषा ह्या कादंबरीच्या संवादात आहे. निवेदनाची भाषा आपली प्रमाण भाषा वापरली, परंतु संवादाची भाषा अस्सल नगरी असल्यामुळं ती अनेक वाचकांना जवळची वाटते. यातली प्रत्येक गोष्ट, घटना, त्यातले घटनाक्रम, त्यातली मांडणी ही वाचकांना आपल्या जवळची वाटते ना. प्रत्येक वाचक म्हणतोय अरे आमच्या आजूबाजूला कुठेतरी घडलं होतं, आमच्या आयुष्यात असे प्रसंग घडले होते, आमच्या आईने असा संघर्ष केला होता, आमची आजी सुद्धा अशी खंबीर होती, त्यामुळे ती संसार करू शकली आणि धैर्यानं उभं राहू शकली. तर खूप प्रतिक्रिया आहेत, अनेक जणांना बळ मिळतंय, अनेक जण आणि विशेष म्हणजे काही वाचकांचे तर असे फोन आहेत की आम्ही कुठलंच पुस्तक वाचलं नव्हतं, पहिल्यांदाच तुमची कादंबरी वाचली आणि त्याच्यामुळं असं झालंय की इथून पुढे आम्ही आता वाचणार. म्हणजे एका अर्थाने जी माणसं वाचत नव्हती ती माणसं वाचायला सुद्धा लागली. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज तुमच्या कादंबरीविषयी अगदी सविस्तर गप्पा मारल्यात आणि अगदी नुकतीच आलेली कादंबरी आहे तिची चर्चा तर खूप होते, पण ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद दिवीज माझा. अत्यंत थक्क करणारा असा या कादंबरीचा आवाका आहे. या कादंबरीनंतर एका खूपच वेगळ्या पुस्तकाकडे वळायचंय. मला सांगा, ट्रेनचा प्रवास कुणाला आवडत नाही? लहानपणी सुद्धा ट्रेनची आणि आपली ओळख करून दिली जाते झुकू 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 अगीन गाडी या गाण्यानं. लांब लांब आगगाडीनं प्रवास करणं म्हणजे सुख, पण हा प्रवास रोज वर्षानुवर्ष करावा लागला तर? खरं तर असा रोज प्रवास करणाऱ्या माणसानंच लिहिलेलं पुस्तक म्हणजे रुळानुबंध. रेल्वेचे लोको पायलट असलेल्या गणेश मनोहर कुलकर्णी यांचं हे म्हटलं तर आत्मकथन किंवा त्यांच्या थरारक नोकरीतला थरार सांगण्याचा प्रयत्न. तेव्हा त्यांच्या आणि रुळांचा आणि पर्यायानं आगगाडीचा ऋणानुबंध त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, गप्पा मारूया गणेश कुलकर्णी यांच्याशी. गणेश मनोहर कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मला थेट पहिला प्रश्न गणेशजी तुम्हाला विचारायचा आहे की ऋणानुबंध म्हणजे काय आणि तुम्हाला वाचकांना यातनं काय सांगायचं आहे? कुठला अनुभव दिलाय तुम्ही यातनं? मी रेल्वेची गाडी चालवणारा माणूस आहे. मी मेल ड्रायव्हर आहे वेस्टर्न रेल्वेचा, पश्चिम रेल्वेमध्ये. तर मुंबई ते अहमदाबाद जाताना रेल्वेशी माझे जे अनुबंध जुळलेले आहेत त्या संदर्भातले अनुभव या पुस्तकामध्ये मी मांडलेले आहेत. आणि लोकांना रेल्वे पटकन कनेक्ट होते. लोकांचा रोजचा आपल्या मुंबईमध्ये तर रेल्वेशिवाय लोकांना जगताच येणं अवघड आहे, इतकी ती रेल्वे लोकांना कनेक्ट होत असते. पण मी स्वतः ती गाडी चालवताना मला कसे अनुभव येतात, माझ्यासमोर काय काय घडत असतं. इतर लोक ते त्रयस्थ दृष्टीने बघत असतात, पण मी प्रत्यक्ष त्या सगळ्याच प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असतो. तर ती प्रक्रिया मला सांगावीशी वाटली आणि म्हणून मी ते पुस्तकाचा हा घाट मांडला. ॲक्च्युली काय पुस्तक करावा असा उद्देश कुठलाच नव्हता. मी गेली 10 वर्ष लिहित होतो लेख, अंतर्नाद वगैरे मासिकामध्ये. आणि लेख लिहिता लिहिता बरेच वर्ष लिहिताना बऱ्याच जणांशी ओळखी होत जातात, लोक वाचत राहतात. तर शब्द मल्हारच्या स्वानंद बेदरकरला गेले 2 वर्ष वाटत होतं अरे तुझ्या लेखांचं पुस्तक करूया. मग ते रेल्वेचे सगळे लेख मी त्याला एकत्र करून दिले आणि त्यांनी ते हे पुस्तक तयार करण्यात हातभार लावला. आणि मुख्य म्हणजे उमाताई त्या सतत अरे गणेश तुझं पुस्तक यायला पाहिजे, इतकं छान लिहितोयस. आणि मग त्या पुस्तकामध्ये हे सगळे असे अदृश्य आहात. ते नाव सुचवलं चंद्रशेखर सानेकर, हा गझलकार आमचा मित्र, की तो ऋणानुबंध म्हणजे लोक पुस्तकाचं नाव बघितलं की छापलं आलं ना की भांडायचे, अरे चुकीचा शब्द छापला, ऋणानुबंध छापायला पाहिजे. ऋणानुबंध कारण लोकांना ऋणानुबंधच माहिती आहे. तसेच अनुबंध माझे रेल्वेशी जुळलेले आहेत, हा ऋणानुबंध आहे. हे सांगताना मला पण सुरुवातीला लोकांना सांगावं लागलं की ऋणानुबंध काय. तर हा तो रेल्वेशी माझे जुळलेले अनुबंध आहेत. आणि त्या नावाच्या संदर्भातनं मग
मी गेली 33 वर्ष नोकरी करताना माझे जे काय अनुभव आहेत ते अनुभव याच्यात मांडलेत मी. गणेशजी, खरं तर म्हणजे जेव्हापासून मी या ऋणानुबंध पुस्तकाबद्दल तुम्हाला अगदी उमाताईंकडनंच ऐकलं तेव्हापासनं उत्सुकता निर्माण झाली आहे. तशीच आत्ता आपल्या गप्पा ऐकून वाचकांच्या मनात, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनातही उत्सुकता असेल. मला सांगा की हा जो तुम्ही 33 वर्षाचा प्रवास सांगताय, रुळांवरचा प्रवास सांगताय, त्याच्यातला सगळ्यात आनंद देणारा आणि किंवा सगळ्यात कठीण वाटणारा कुठला प्रसंग होता जो तुम्ही या पुस्तकात लिहिला किंवा नमूद केला आहे? मी मुंबई ते अहमदाबाद गेली 33 वर्ष, म्हणजे त्यातली 17 वर्ष मी मेल चालवतोय. 500 किलोमीटर मी रोज जातोय आणि ते कठीण काम आहे. सगळ्या मेल असतात ना त्या रात्री चालतात. लोक अशी निवांत झोपलेले असतात आणि त्यावेळी आम्ही रात्रभर जागत असतो. आणि आम्ही पण काही सामान्य माणसंच असतो ना, आम्ही काय स्पायडरमॅन सुपरमॅन नसतो. आम्हाला पण झोप येते, आम्हाला पण थकवा येतो, आमच्या पण काय लायबिलिटीज आहेत, आम्ही पण घरात आमची कामं असतात, ते सगळं करत असतो. पण त्या सगळं करताना आम्हाला आमचं जे काम आहे की म्हणजे ट्रेनिंगमध्ये शिकवलंच जातं की आपला परिवार म्हणजे माझ्या मागे बसलेले गाडीतले जे आहेत ना तेच माझे आई बाबा, तेच माझी बायको. घरी आल्यानंतर माझा सगळा परिवार सुरू होतो. आणि कठीण गोष्टी तुम्ही मगाशी म्हणालात की माणसं, माकडं, कुत्रे, म्हशी, अगदी उंट असे सगळे तऱ्हेचे प्राणी मी उडवतो. ते उडवतो म्हणजे की उडतातच ते. आणि ते उडल्यामुळे लोकांना मदत करायची पण असते, लोक बघत असतात सगळी. पण तो अख्खा उंटच्या उंट माझ्यासमोर आणि मी एवढासा छोटा माणूस, ते अख्खा उंट जेव्हा उलटा ट्रॅकमध्ये पडतो ना तर त्याला बाजूला करून जाणं हे सोपं काम नसतं. मग त्यासाठीचे आव्हानं वेगळी असतात. ते सगळं करण्याची ताकद आपण काय सगळेच, मी सांगितलं मग अशी स्पायडरमॅन सुपरमॅन नाही, खूप असे धुष्टपुष्ट नसतो आपण. पण ते एक टेक्निकल काम आहे, ते टेक्निकल तऱ्हेनं करावं लागतं. त्याला बाजूला करून गाडी बाजूला नेणं. एक गाय, म्हैस, म्हणजे एकदा तर 17 म्हशी उडवलेल्या होत्या, त्यांचे मांसाचे तुकडे. आणि आम्ही तर शुद्ध शाकाहारी जेवणारी माणसं होता, मला ती सवय नाही असं काही खाण्याची. त्या शुद्ध शाकाहारी जेवणामध्ये मला खूप असं काहीतरी झालं की खूप त्रास होतो की म्हशीचे तुकडे काढणं, माणसाचे तुकडे काढणं. हो. माणसाचं जेव्हा धड उडतं तेव्हा ते खूप त्रासदायक असतं मॅडम. आणि सर्वात आपल्याला 17 माणसं रोजची ह्या सबर्बनमध्ये मरतात. आपल्या ह्या मुंबईमध्ये रोजची 17 माणसं मरतात. आणि आपल्याकडे ह्युमन कॉईंट त्याची व्हॅल्यू नाही आहे. ह्युमनची म्हणजे माणसाची व्हॅल्यू, आपल्याकडे माणसं खूप असल्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही हो. इतर ठिकाणी माणूस मेला ना, म्हणजे आता मी माणूस उडवला ना एखादा, की त्याच्यानंतर सुद्धा मला गाडी पुढे चालवायचीच असते. ती माणूस मेला, मी दुःखी झालो, कष्ट लागले, मला असं काही करून चालत नाही. ती गाडी मला पुढच्या टप्प्यापर्यंत न्यायची आहे, माझ्या डेस्टिनेशनपर्यंत मला घेऊन जायची असते. आणि ती गाडी नेताना परत मी गोंधळून गेलो आहे, मी घाबरलो आहे, मी एकदम मला दुःख झालं आहे असं ते कारण मला चालत नाही. कुठल्याही भावना मला तिकडे न ठेवता मला माझं काम निगुतीने करायचं असतं, कारण माझ्या मागच्या लोकांची काळजी मला करायची असते. तर मी हे काम करताना मग माझा संगीत, माझं जे काय वाचन आहे, माझं लेखन आहे, यात मी रमवून घेतो स्वतःला. आणि मी ते एन्जॉय करतो सगळं. कष्ट खूप आहेत, वेळोवेळी जाणं आहे, वेळोवेळी जगणं आहे. म्हणजे मला आई पण म्हणायची, अरे राक्षसारखं जेवतोस रे तू, जरा निवांत हळू जेव की. ती सवयच नाही हो मॅडम. ती पोळी पण ना अशी गुंडाळी करून खेळतो आम्ही, की डावं उजवं सवय नाही आम्हाला कसली खायची. कारण ते तेवढं नाही, ऑप्शन नसतो तेवढा तिकडे. गणेशजी, म्हणजे तुम्ही आत्ता आपल्या या गप्पांमध्ये जे अनुभव सांगता आहात ते सुद्धा इतके थक्क करून सोडणारे आहेत. पण अगदी शेवटचा प्रश्न विचारते. ऋणानुबंध बद्दल आत्ता आपण गप्पा मारल्या, वाचकांनाही आता माझ्यासारखाच भावना असतील की कधी एकदा आपल्या हातात हे पुस्तक येतं आणि कधी तुम्ही आम्हाला दिलेले ते अनुभव आपण वाचून काढतो असं होतंय. पण शेवटचा प्रश्न, की तुम्ही उल्लेख केला की तुम्ही बरंच लिखाण करता, अंतर्नाद सारख्या मासिकांमध्ये लेख छापून येतात, तर आता पुढे काय? कारण ऋणानुबंधची खूप चर्चा होते आहे, बरेच लोक वाचतात आहे, चांगले लेखक सुद्धा त्यावर प्रतिक्रिया देत आहेत, तर आता पुढे काय? माझी म्हणजे सांगायला आवडेल मला की पहिली आवृत्ती नोव्हेंबरमध्ये पुस्तक प्रकाशित झालं आणि संपली एका महिन्यात. आणि अजून कुठेही त्याचं पुस्तकाचं परीक्षण नाही. तुम्ही मला खूप सपोर्ट केला, मला तुमचे आभार मानतो. आणि ह्याचा पुस्तकाचा खप वाढून त्या स्वानंदला पण आनंद वाटेल, जो आमचा संपादक आहे स्वानंद बेदरकर, शब्द मल्हारवाला प्रकाशक, की त्याचा पण तो खूप त्याचा आनंदाचा क्षण आहे तो सगळा. मी ह्याच्या पुढचं पुस्तक दिलं गांधी आणि रेल्वे. म्हणजे रेल्वेचा प्रवास आपण सगळेच करतो, पण गांधीजींनी रेल्वेचा वापर कसा केला आपल्या राजकीय
युद्धासाठी जे काय ते स्वातंत्र्य लढ्याचं जे काय ते वातावरण होतं आणि त्या पुस्तकाच्या संदर्भातलं सगळं काम मी संपवून दिलेलं आहे. ह्याच प्रकाशकाकडे दिले, शब्द मल्हारकडे. माझं कदाचित फेब्रुवारीमध्ये याची दुसरी आवृत्ती आणि ते पुस्तक गांधी आणि रेल्वे आणि चित्र त्याचं चंद्रमोहन कुलकर्णी त्याची चित्र करतात, मुखपृष्ठ आणि चित्र. तर ते पुस्तक येण्यात आहे, ते फेब्रुवारीमध्ये कदाचित प्रकाशित होईल. नाही गणेशजी, खरंच या दोन्ही पुस्तकांसाठी म्हणजे ऋणानुबंध आणि आता जे नवीन येऊ घातलेलं पुस्तक आहे त्या दोन्हीसाठी खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आमच्याशी इतक्या वेगळ्या विषयावर गप्पा मारल्यात, म्हणजे आमच्यासाठी खूप नवीन असलेल्या विषयावर गप्पा मारल्या, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू, खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत गप्पा झालेली पुस्तकं आमच्या पसंतीची होती, पण तुमची पसंत काय आहे हे जाणून घ्यायचंय. तुम्ही आमच्या पसंतीच्या पुस्तकांविषयी गप्पा ऐकल्यात, आता मात्र तुमच्या पसंतीच्या 5 पुस्तकांविषयी जाणून घेऊया. आजची वाचक प्रिय 5 पुस्तकं कोणती हे सांगतात आहेत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुम्हाला सध्या कुठली पुस्तकं जास्त वाचली जात आहेत, कुणाला मागणी जास्त आहे त्याविषयी सांगायला आलो आहे. आणि नेहमीप्रमाणे इतकं म्हणणारच यावी, अशी उत्तमोत्तम पुस्तकं वाचत राहाल तर समृद्ध व्हाल. त्यावेळेचं पहिलं पुस्तक फार वेगळं आहे. अभिराम भडकमकर यांना आपण नाटककार म्हणून ओळखतो, कादंबरीकार म्हणून ओळखतो. अभिरामच्या अनेक कादंबरी आपल्याला माहिती आहेत. इंशाल्लाह असेल, बालगंधर्व असेल, ॲटेनिकॉस असेल. अभिराम भडकमकर यांनी नवीन कादंबरी लिहिली आहे की अतिशय जोरात मागणी सध्या असलेली कादंबरी म्हणजे सीता. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की सीतेला आपण एक सोसणारी, भोगणारी स्त्री म्हणून ओळखतो. अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या चिंतनातून एक वेगळी सीता आपल्या समोर आणली आहे. अगदी आवर्जून वाचा हे पुस्तक, अभिराम भडकमकरांचं सीता. त्यानंतर एक पुस्तक सध्या अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी असलेलं ते म्हणजे नुकतंच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेलं कृष्णात खोत यांचं रिंगाण. रिंगाण ही एक अद्भुत जबरदस्त कादंबरी आहे. त्यानंतरचं पुस्तक गेले काही महिने सातत्याने टॉपवर असलेलं ते पुस्तक म्हणजे माधुरी पुरंदरे यांनी खास मुलांसाठी लिहिलेलं कुमार गंधर्वांविषयीचं हे पुस्तक, कुमार स्वर एक गंधर्व कथा. त्याची चंद्रमोहन कुलकर्णींची चित्र म्हणजे एक वेगळा विषय. अतिशय अप्रतिम सजवलेलं आणि सोप्या भाषेत लिहिलंय कुमार गंधर्वांवरचं पुस्तक. मुलांना जरूर वाचायला घ्या. त्यानंतर मराठी साहित्यात, प्रकाशन क्षेत्रात अत्यंत ऋषितुल्य दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रामदास भटकळ यांची जिक्सॉ आणि जिव्हाळा या आधीची पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याच मालिकेतलं त्यांना भेटलेल्या काही थोर माणसांविषयीचं चिंतन, त्यानिमित्ताने झालेलं प्रकाशन व्यवसायाचं दर्शन, या सगळ्यावरचे अप्रतिम लेख असलेलं पुस्तक म्हणजे भटकळांचं जिज्ञासा हे पुस्तक. अगदी जरूर वाचावं. मराठी साहित्याचं एक प्रकारे दर्शनच आपल्याला या पुस्तकातून घडतं. जरूर वाचा भटकळांचं जिज्ञासा. आणि त्यानंतरचं पुस्तक गेले काही महिने पुन्हा एकदा सातत्याने भरपूर मागणी असलेलं पुस्तक म्हणजे अंजली चिपलकट्टी यांचं माणूस असा का वागतो. माणसाच्या वर्तनाचा वेध घेणारं, शोध घेणारं असं हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालंय. आणि मित्रांनो, यावेळी मी या 5 टॉपवरच्या पुस्तकांसोबत गेली 40 वर्ष मी वाचतोय, सजगपणे समीक्षा करतोय, लिहितोय. त्या आधारे 2 पुस्तकं तुम्हाला खास शिफारस करणार आहे. त्याचं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे राज्य सरकारने प्रकाशित केलेलं गोष्टींच्या गुहेत हे पुस्तक. अतिशय अफलातून पुस्तक आहे. म्हणजे प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाला, प्रत्येक पालकाला, आजी आजोबांना आणि शाळेला हे पुस्तक ठेवणं आवश्यक आहे. 1000 पानांच्यावर असलेलं हे पुस्तक शेकडो लहान मुलांच्या गोष्टी 1-2 पानांच्या अप्रतिम प्रकारे सांगतं. आणि अर्थातच राज्य सरकारचं असल्यामुळे अतिशय स्वस्तात हे पुस्तक उपलब्ध आहे. जरूर घ्या हे पुस्तक हे. आणि शेवटचं महत्वाचं पुस्तक म्हणजे सध्या आलेलं मौज प्रकाशनाचे सर्वेसर्वा ज्यांनी मराठी साहित्याला आकार दिला त्या श्रीपू भागवतांवरती, सृजनवरती श्रीपू भागवत हे मौजेने काढलेलं पुस्तक अतिशय मौलिक आहे. याचे लेख अतिशय मौलिक आहे. मोनिका गजेंद्र गडकर आणि विजय तापस यांनी संपादित केलेले पुस्तक अगदी जरूर वाचा, सृजनवती. तर मित्र हो, ही पुस्तकं जरूर वाचा आणि नेहमीप्रमाणे समृद्ध होत राहा. धन्यवाद. तर तुमच्या आमच्या आवडीच्या पुस्तकांविषयी या छान गप्पा झाल्यात. आम्ही तुम्हाला कायम आवाहन करतो की नवीन पुस्तकांबद्दल आम्हाला कळवा. पण काही विषय असतील ज्याबद्दलची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, त्याही विषयी आम्हाला कळवा. आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोतच. तोवर तुम्ही वाचत राहा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.